गुड इव्हनिंग मित्रांनो. उद्या मॅथ 2चा पेपर आणि अभ्यास तुमचा झालेलाच असेल, तरीसुद्धा उद्या सकाळी सकाळी जसे आपण टाईमपास म्हणून रील्स वगैरे पाहतो, तसं जस्ट एक लुक या पेपरवर टाका. त्यासाठी खास हा पेपर मी तुम्हाला एक नमुना प्रश्नपत्रिका पाठवतो आहे. छान छान क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये आणि ते व्यवस्थित लक्ष द्या. पाहूया आपण व्हिडिओ. प्रश्न पहिला या ठिकाणी दिलेला आहे. ए बी सी सिमिलर पी क्यू आर अँड ए बी अपॉन पी क्यू 7/5. तर तुम्हाला माहिती आहे ज्याचा रेशो मोठा असतो तो बिगर असतो. याचा ऑप्शन ए आहे. काय आहे? ए. ओके. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आउट ऑफ द डेट्स गिवन बिलो विच डेट कन्स्टिट्यूट पायथागोरियन ट्रिपलेट. सरळ आपल्याला 15, 8, 17 आन्सर माहीत आहे. त्यानंतर आपल्याला आउट ऑफ फॉलोइंग पॉईंट्स डॅश लाईज टू द राईट ऑफ द ओरिजिन ऑन एक्स ॲक्सिस. राईटला म्हणल्याच्या नंतर 2,0 बरोबर आहे. कारण या ठिकाणी 2 एक्स ॲक्सिसवर आहे आणि वाय कोऑर्डिनेट 0 असल्यामुळे ते राईटला येणार आहे. 2 सर्कल्स ऑफ सेंटर्स पी अँड क्यू हॅव्हिंग रेडाय 4.7 सेंटीमीटर अँड 6.3 सेंटीमीटर्स. दिस सर्कल टच अदर एक्सटर्नली. वॉट इज द डिस्टन्स पी क्यू. आता एक्सटर्नली म्हणल्याच्या नंतर आपल्याला दोघांची ॲडिशन करावं लागेल आणि म्हणून आन्सर काय येईल? 11 सेंटीमीटर. ओके. आफ्टर दॅट या ठिकाणी सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. यामध्ये पहिलाच क्वेश्चन दिलेला आहे. ए बी सी सिमिलर पी क्यू आर. अँगल आर तुमचा 30 आहे. तर अँगल ए विचारलेला आहे तुम्हाला. आता अँगल आर 30 ए विचारलं आहे. सिमिलर म्हणल्याच्या नंतर अँगल आर आणि अँगल सी सारखे असतील, राईट. आता जर हा आर आणि सी जर या ठिकाणी 30 आहे, तर सम ऑफ द ऑल अँगल्स ऑफ ट्रिअँगल 180 येतं. त्या अनुषंगाने अँगल ए किती असणार आहे? 60 डिग्री. अँगल ए इज इक्वल टू 60 डिग्री हे त्याचा आन्सर असेल. ओके. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ क्यूब ऑफ साईड 0.01 सेंटीमीटर. आता व्हॉल्यूम ऑफ क्यूब म्हणल्याच्या नंतर यू नो दॅट व्हेरी वेल. व्हॉल्यूम ऑफ क्यूबचं सूत्र, व्हॉल्यूम ऑफ क्यूबचं सूत्र लिहिणं फार महत्त्वाचं आहे. व्हॉल्यूम ऑफ क्यूबचं सूत्र येतं साईड क्यूब. ओके. आणि साईड दिलेली आहे 0.01चा क्यूब. आता क्यूब म्हणल्यावर इथं 2 डिजिट आहेत, ते 2चे 6 होतील. 0.123450 0 येतील आणि 1 सेंटीमीटरचा क्यूब हे तुमचा आन्सर असेल. ओके. इन राईट अँगल ट्रिअँगल. तिसरा क्वेश्चन काय बघा मित्रांनो. इन राईट अँगल ट्रिअँगल इफ सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड्स मेकिंग राईट अँगल इज 169 देन व्हॉट इज द लेंथ ऑफ हायपोटेनस. लेंथ ऑफ हायपोटेनस काढायचे. आता या ठिकाणी राईट अँगल इफ द सम्स ऑफ स्क्वेअर जर 169 असेल, तर सरळ लेंथ ऑफ हायपोटेनस किती असेल? 13 असेल बाळांनो. ओके. कारण या ठिकाणी इफ सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ साइड्स ऑफ मेकिंग राईट अँगल ट्रिअँगल ही 169 आहे, याचा अर्थ हे हायपोटेनस आहे. मग त्याचा रूट केल्याच्या नंतर 13 आन्सर येईल आणि ते व्यवस्थित थोडंसं लिहायचं. स्लोप ऑफ लाईन अँगल मेड बाय द लाईन पॉझिटिव्ह डायरेक्शन एक्स ॲक्सिस 45 डिग्री. स्लोप ऑफ लाईन काढायचं आहे. सो टॅन थीटा हे स्लोप ऑफ लाईनचा फॉर्म्युला आहे.
आणि तुमचं tan 40 आणि tan 40 जर असेल तर तुम्हाला माहिती आहे tan 40ची किंमत 1 आहे, त्यामुळे त्याचा स्लोप किती असेल, या ठिकाणी 1 असेल. ओके, हे कंपल्सरी क्वेश्चन आहेत, कंपल्सरी क्वेश्चन चुकायचेच नाहीत आपल्याला, कारण चुकले की आपले आउट ऑफ मार्क्स त्या ठिकाणी जाणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आता ॲक्टिव्हिटी आहे इथं, सरळ सरळ NQ हायपोटेनसला परपेंडिक्युलर आहे म्हणल्याच्या नंतर प्रॉपर्टी ही जिओमेट्रिक मीनची असणार आहे. कशी असणार आहे, जिओमेट्रिक मीन. पहिली रिकामी जागा जिओमेट्रिक येईल आणि MQ इज इक्वल टू येईल QP. इथं NQ² इज इक्वल टू येईल 36, म्हणजे NQ किती येईल 6. ही पहिली ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं आहे, इन फिगर रे PQ टचेस द सर्कल ॲट Q. PQ इज इक्वल टू 12, PR इज इक्वल टू 8, फाइंड PS. ओके, मग आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल PQ², कारण टँजंट सेगमेंट थेरम आहे. PQ², इथे येईल PQ दिलेला आहे आपल्याला 12चा स्क्वेअर, म्हणजे PS जर काढायचं असेल 12 × 12 डिव्हिजनमध्ये येईल 8, आणि जर 144ला जर आपण इथं करून दाखवत आहे फक्त 8 1 जा 8, 6 4 8 8 जा 16, फिल इन द ब्लँक Cचे हे फक्त कॅल्क्युलेशन करून दाखवते. ओके, आणि तिसरी ॲक्टिव्हिटी आहे ही ट्रिगोनॉमेट्रीची आहे. ओके, tan θ इज इक्वल टू तुम्हाला दिले 3/4, तर sec θ काढायचं आहे. तर तुम्हाला आयडेंटिटी माहिती आहे 1 + tan² θ इज इक्वल टू sec² θ, आणि त्यामुळं 1 + या ठिकाणी तुम्हाला काय लिहिता येईल 3चा स्क्वेअर आणि खाली 4चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर किती, तो 9. तर 16 + 9/16 येईल इथं 25/16. अशा पद्धतीनं 2 मार्काच्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके, त्यानंतर आणखीन एक ॲक्टिव्हिटीचं पुढं एक फिल इन द ब्लँक्स राहिली आहे, बाय मिस्टेक दुसऱ्या पेजवर होती. 5/16 असं त्याचं आन्सर आहे. ओके, 9 2 मार्काचे क्वेश्चन आहेत, पाहूयात. या ठिकाणी एनी 4 आपल्याला सॉल्व करायचे आहेत. 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत. पहिल्या क्वेश्चनमध्ये लाईन AB पॅरलल CDFE हे लिहिणं गरजेचं आहे आन्सरमध्ये सुद्धा, आणि हे असल्यामुळं आपण कोणती प्रॉपर्टी वापरू शकतो, बाय 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल. ओके, मग त्यानुसार काय होईल, BD आपण इरेज करूया. या ठिकाणी BD याला लिहिता येईल आपल्याला BD अपॉन DF इज इक्वल टू AC अपॉन CE. BDची व्हॅल्यू काय दिलेली आहे 8, DFची व्हॅल्यू 4 आणि AC अपॉन CE, AC 12 आहे, CE x आहे. एक जर काढायचं झालं तर ह्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये 8 येतील, 12 × 4/8. ओके, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 6 जा 12. सो एक्सची व्हॅल्यू किती येईल 6. जर x 6 आहे तर AE काढण्यासाठी AC + CE
12 + 6 = आन्सर येईल 18. काय आन्सर येईल मित्रांनो? 18 आन्सर त्या ठिकाणी येईल. पुढचा प्रश्न फार सोपा आहे. प्रूव्ह दॅट cos² θ = 1 + tan² θ. अतिशय सोपा प्रश्न आहे. लक्षात तर इथंच आपण सॉल्व करूया. मी हे प्रश्न इरेज करतोय, लक्ष द्या. ओके, दुसरा प्रश्न आपण सोडवतोय. cos² θ in bracket 1 + tan² θ = 1 दिले. आता यू नो दॅट व्हेरिएबल 1 + tan² θ = काय होतं? sec² θ. cos² θ × sec² θ दॅट इज मध्ये आयडेंटिटी लिहा. 1 + tan² θ = sec² θ, राईट. आता cos² θ ॲज इट इज लिहिलं. परत ह्याला लिहिता येईल तुम्हाला 1 + cos² θ. हे दोन्ही होईल कॅन्सल आणि आन्सर येईल 1. 1 म्हणजेच काय? RHS. ओके, त्यानंतर तिसरा प्रश्न आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ सर्कल विथ C इज 6 cm. AB इज टँजंट A. व्हॉट इज द मेजरमेंट अँगल CAB? तर CABचं मेजरमेंट असणार आहे अँगल CAB = 90 डिग्री असणार आहे बाळांनो. काय असणार आहे? 90 डिग्री. त्याचं कारण सरळ सरळ टँजंट थिअरम आहे. कोणतं कारण आहे? टँजंट थिअरम. ओके, आणि दुसरा प्रश्न आहे. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम लाईन AB? AB पासूनचं डिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे. तर या ठिकाणी CA परपेंडिक्युलर AB दिलं आहे. देअरफोर 6 cm हे त्याचं डिस्टन्स असेल. फायनल आन्सर लिहायचं. C इज द डिस्टन्स ऑफ 6 cm फ्रॉम लाईन AB. ओके, त्यानंतर चौथ्या प्रश्नामध्ये रेडियस ऑफ सर्कल 10 cm, मेजर ऑफ आर्क ऑफ सर्कल 54 डिग्री, फाइंड द सेक्टर ऑफ असोसिएटेड. आता एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. ओके, परत इथं सोडवतोय मी प्रश्न, लक्षात घ्या. आता तुम्हाला एरिया ऑफ सेक्टर चौथा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवतोय. गिवन लिहा तुम्ही. गिवनमध्ये तुम्हाला काय दिले ते लिहायचं असते. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे θ/360 × πr². बरोबर. θ/360, θ दिलेला आहे तुम्हाला 54, 360 आणि पाय ते पण दिलेले 3.14 × 10 × 10. 10 म्हणल्याच्या नंतर 9 × 54, 9 × 36, 40 येतील. इथं सोडवतं आहे 6/40 × 314. ओके, आता ह्याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 6 × 4 = 24, कॅरिंग ओवर 2, 6 × 1 = 8, 6 × 3 = 18. याला 14 डिवाइड केला आपण तर हे येईल 18. हे जर 0 कॅन्सल केलं तर हे 188 आणि 4ने 4 × 4 = 16, 2 उरले, 4 × 7 = 21, 47.10 सेंटीमीटरचा स्क्वेअर हे त्याचं आन्सर येतं. लक्षात. आणि पाचवा प्रश्न आहे. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट ऑफ द लाईन सेगमेंट. मिड पॉईंटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. लक्ष द्या. मिड पॉईंट पाचवा प्रश्न आपण सॉल्व करत आहोत. पाचव्या प्रश्नामध्ये मिड पॉईंट फॉर्म्युला गिवन वगैरे मी लिहित बसत नाही. ओके, आता PQ दिलेलं आहे. P याच्यामध्ये x1 y1
इज इक्वल टू x1 y1ची किंमत लिहावी लागेल आपल्याला 0,6 आहे आणि Q x2 y2ची किंमत आहे 12,20. ओके, देअरफोर आपल्याला बाय मिड पॉईंट फॉर्म्युल्याचा त्या ठिकाणी यूज करायचा आहे. ओके, देअरफोर मिड पॉईंट फॉर्म्युल्याचा आपल्याला यूज करायचा आहे आणि त्यानुसार आपण मिड पॉईंट फॉर्म्युल्याचा यूज करत असताना x इज इक्वल टू x1 प्लस x2 बाय 2, 0 प्लस 12 बाय 2 म्हणजे 6 येईल आणि y इज इक्वल टू y1 प्लस y2 बाय 2, y1 आहे 6 प्लस y2 आहे 20 बाय 2, 26 बाय 2 जर केलं तर 13. अशा पद्धतीनं क्वेश्चन 2पर्यंत आपण पाहिलेलं आहे. ओके, चला आता आपण जाऊया क्वेश्चन 3A कडं. पहा, अतिशय सोपा क्वेश्चन आहे. XDE मध्ये आपल्याला PQ पॅरलल DE दिलं आहे. याचा आन्सर या ठिकाणी गिवन आहे मित्रांनो. इथं बसत नाही, थोडं बाहेर लिहितो आहे, गिवन. त्यानंतर XP अपॉन लिहिता येईल तुम्हाला PD. त्याचबरोबर XQ अपॉन QE, बेसिक प्रॉपर्टी थेरम. त्याच्यानंतर सेम XEF मध्ये XE आणि F मध्ये QR पॅरलल EF आहे, तर XR पॅरलल RF, XQ पॅरलल QE. आणि फ्रॉम इक्वेशन अँड 2 अँड 1 वरून आपण लिहू शकतो. आता ह्याचं पण कारण आपल्याला तेच लिहावं लागणार आहे. शॉर्टमध्ये लिहितो, तुम्ही लिहू नका. बेसिक प्रॉपर्टी थेरम पूर्ण लिहायचं आहे. आता इकडं राईट हँड साईड सेम आहे. XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF आणि यावरून आपण कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रॉपर्टी थेरम लिहू शकतो. ही 3 मार्काची पहिली ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर 4 मार्काच्या ॲक्टिव्हिटीकडे जाऊया आपण. इथं पाहू शकता तुम्हाला सर्कम्फरन्स ऑफ सर्क्युलर फेसेस 132 दिला आहे, 88 सेंटीमीटर, हाईट 24 आहे. फर्स्ट टर्म सरफेस एरिया फर्स्ट टर्म कम्प्लिटली फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. सर्कम्फरन्स दिलेलं आहे. आता या पद्धतीनं R1 आपल्याला काढायचं आहे. तर 2 जर आपण डिवाईड केलं, R1चा जर विचार केला तर 2 पाय दिलेलं आहे. ओके, आता इथे कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला समजण्यासाठी. 132 2 इंटू 22 इंटू 7, तर 22 जे आहे या ठिकाणी पायची किंमत 22/7, तर 7 वर जातील. बेसक 12 22 त्रिक 66 म्हणजे 3 7 जा 21, तर तुमचं या ठिकाणी आन्सर येईल 21. त्याच पद्धतीने इथं सुद्धा जर आपण केलं तर 88 अपॉन 2 इंटू 22 इंटू 7, 22 4 जा 88, 2 2 जा 4, ते येईल 14 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं R1 R2 तुम्हाला मिळाले. आता L काढायचं असेल तर 24 स्क्वेअर आणि R1 मायनस R2चा स्क्वेअर या ठिकाणी विचार केला तर 21 मायनस 7चा स्क्वेअर आणि त्याचा आन्सर येईल 500. 24चा येतो 576 आणि 49 625, म्हणजे याचा आन्सर येईल इथं 25. आणि 5 जर विचार केला तर इथं येईल 35, दोघांची बेरीज, आणि याचं मल्टिप्लिकेशन 25 5 जा 125, कॅरी मोड 12, 25 3 75, देन 25 5 125.
2207चा जर विचार केला, सॉरी इथं थोडं कॅल्क्युलेशन लक्ष द्या. 22/7 7×5 = 35. 125 गुणिले 22. 22×5 110 0 हातचा 11. 22 2 44. 55ला 5 हातचे आले 5. 22 आणि 5 27. म्हणजे याचा आन्सर येते 2750 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, हा झाला या ठिकाणी तुमचा क्वेश्चन नंबर 3. आता त्याच्या क्वेश्चन नंबर 3B आपल्याला जायचं आहे. चला मित्रांनो, आता आपण क्वेश्चन 3B मधले क्वेश्चन पाहणार आहोत. 3B मधला पहिला क्वेश्चन PQR मध्ये S पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे. ओके, PQR मध्ये तुम्हाला S पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे. मिड पॉईंट आहे त्याचा. PQ दिलंय, PR दिलंय आणि PS दिलंय. QR शोधायचं आहे. सरळ अपोलोनियसचा या ठिकाणी थेरम यूज करायचा आहे. लक्ष द्या, त्यासाठी आकृती काढून घेतो. यामध्ये S आहे, QR आणि या ठिकाणी P दिलेलं आहे. तुम्हाला काय काय दिले बघा. PQ 11 दिले, 17 दिले, हे 13 दिले. ओके, आणि त्यासाठी तुम्ही इन अ ट्रिअँगल PQR PS इज मीडियन म्हणता येईल त्याला. काय म्हणता येईल? PS इज मीडियन ऑफ ट्रिअँगल. देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम तुम्हाला त्या ठिकाणी यूज करता येईल. अपोलोनियस थेरमचा जर आपण यूज केला, आपल्याला मिळेल PQ² प्लस PR² इज इक्वल टू 2PS² प्लस 2QA². आता आपल्याजवळ PQ आहे 11चा स्क्वेअर, PR आहे 70चा स्क्वेअर, 2 × PS आहे 13चा स्क्वेअर प्लस 2QA². 11चा स्क्वेअर येईल 121, 17चा येईल 289, 2 × 1 69 प्लस 2 × QA². ते याची ॲडिशन येते 9 + 1 10, कॅरिंग 1, 8 + 2 11, 10 11, कॅरिंग 1 410. यांचं मल्टिप्लिकेशन येतं 338. 2 9 = 18, कॅरिंग 1, 2 6 = 12 + 1 30, कॅरिंग 1, 2 1 = 3 प्लस 2QA². So 2QA² 338 minus 410. Therefore QA² याचं सबट्रॅक्शन येईल 72/2. या ठिकाणी QA² इज इक्वल टू 36. Therefore QS इज इक्वल टू 6. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? QR काढायचं आहे. काय काढायचं आहे? QR. सो QR काढायचं असेल तर या ठिकाणी 2 × QS, 2 × 6 इज इक्वल टू 12. याचं कारण S इज मिड पॉईंट. ओके, हा तुमचा प्रश्न आहे पहिला B मधला. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल सप्लिमेंटरी म्हणजे काय प्रूफ करायचं आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा, लक्ष द्या सगळेजण.
सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरमचा सेकंड क्वेश्चन आहे बी मधला, तो आपण प्रूव्ह करूयात. त्यासाठी सगळ्यात पहिले फिगर ड्रॉ करून घेऊ. ओके, फिगरमध्ये एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल घेऊयात आपण. ABCD हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. गिवनमध्ये क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक. आपल्याला टू प्रूव्ह काय करायचं पहा. अँगल DAB प्लस अँगल DCB हे अपोजिट अँगल आहेत, इज इक्वल टू 180. अँगल ABC प्लस अँगल ADC इज इक्वल टू 180 डिग्री. हे प्रूव्ह करायचं आहे. कन्स्ट्रक्शनची गरज नाही. प्रूफमध्ये काय दिले आपल्याला सांगता येईल. अँगल DAB is inscribed in arc DAB and intercepts are DCB. Therefore आपण अँगल DAB ला हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क DCB म्हणू शकतो. इक्वेशन 1 म्हणायचं. याचा अँगल इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. तुम्ही शॉर्टमध्ये लिहायचं नाही आहे. ओके, त्याच पद्धतीनं सिमिलरली आपल्याला काय म्हणता येईल. अँगल DCB is inscribed in arc DCB and intercepts arc DAB. DAB ला आपल्याला इंटरसेप्ट करायचे. Therefore angle DCB is equal to half of measurement of arc DAB. इथं सुद्धा इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम तुम्हाला यूज करता येईल. याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं आहे. ओके, आता अप टू नेक्स्ट ॲडिशन करायची. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. अँगल DAB प्लस अँगल DCB हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क DCB प्लस हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क DAB. हाफ जर बाजूला काढले तर मेजरमेंट ऑफ आर्क DCB प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DAB. आता ह्या दोन आर्क मिळाले तर कंप्लीट सर्कल मिळतो. म्हणून याला 360 घ्यायचं. याला जर डिवाइड केलं तर 180. ओके, तर 180 घ्यायचे. देअरफॉर अँगल DAB प्लस अँगल DCB इज इक्वल टू 180. आणि याच्यासारखंच आपण सिमिलरली we can prove angle ABC plus angle ADC is equal to 180 डिग्री. ओके, या पद्धतीने आपल्याला हा दुसरा क्वेश्चन या ठिकाणी पाहता येईल. तिसरा क्वेश्चन काय दिला आहे. ड्रॉ द सर्कल. तिसरा क्वेश्चन काय आहे बघा. या ठिकाणी आपल्याला
ड्रॉ सर्कल विथ सेंटर P, ड्रॉ AB ऑफ 100 मेजर, ड्रॉ टेंजंट टू द सर्कल ऑफ AB. तर इन्स्ट्रुमेंट कंपास बॉक्स नाही आहे, तुम्हाला रफ फिगरमध्ये कसं काढायचं ते सांगतो. सगळ्यात पहिले क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे. सगळ्यात पहिले सर्कल काढून घ्यायचं आहे. ओके, त्याचं डिस्टन्स रेडियाई दिलेली नाही, अंदाजे काढून घ्यायचा. त्यानंतर अँगल काढायचं आहे तुम्हाला. ओके, हे सेंटर आहे, रेडाय घ्या, 100 डिग्रीचा अँगल काढून घ्या. अँगल काढल्याच्या नंतर तर इथं मेटल पॉईंट ठेवायचं. इकडे एक चॉप, इकडे एक चॉप, मोर दॅन हाफ घ्या. इकडे एक चॉप येईल, इकडे एक चॉप, इकडे एक चॉप, इकडे एक चॉप. तर इथं एक टँजंट येईल आणि सिमिलरली इकडे एक चॉप. त्याच पद्धतीनं मोर दॅन हाफ, इकडे एक चॉप आणि पूर्णपणे या पद्धतीने येईल. ओके, आणि हे तुमचं यम. इथे व्यवस्थित नाव वगैरे द्यायचं आहे. कंपास बॉक्स नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला रफ फिगरमध्ये सांगतो आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बी क्वेश्चनमधला. बी क्वेश्चनमधला पुढचा प्रश्न व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ओके, काय दिलं आहे क्वेश्चनमध्ये? चौथा प्रश्न आहे, लक्ष द्या. चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस ऑब्झर्वर लुक्स, त्यासाठी रिप्रेझेंट लाईट हाऊस. आपण अगोदर AB लाईट हाऊस घेऊया. हे AB लाईट हाऊस आहे. ओके, त्यानंतर पॉईंट C पोझिशन ऑफ शिप ही गृहीत धरलेली आहे. आणि AB आहे बाळांनो 100 मीटर. ओके, हे बी शिपपासून डिस्टन्स आहे आणि AD ही हॉरिझॉन्टल आहे. इथं जो अँगल तयार झालेला आहे तो अँगल ऑफ या ठिकाणी डिप्रेशन हा अँगल तयार झालेला आहे 30 डिग्री. यावरून याला आपण 30 डिग्री म्हणू शकतो. ओके, अशी आकृती आहे. आपण त्याला डिस्क्राईब करू शकतो. लेट सेगमेंट AB रिप्रेझेंट ऑफ द शिप. शिपला रिप्रेझेंट केलं आहे. AD इज द हॉरिझॉन्टल. AD हॉरिझॉन्टल आहे आणि DAC जो आहे तुमचा DAC इज अँगल ऑफ डिप्रेशन म्हणायचं त्याला. AB दिले तुम्हाला 100 मीटर. त्याचबरोबर अँगल DAC आहे 30 इन राईट अँगल ट्रायंगल जो दिलेला आहे तुम्हाला ABC. ABC मध्ये tan 30 तुम्हाला घ्यावं लागेल, कारण तुम्हाला AB दिलेलं आहे, BC काढता येईल. tan 30ची व्हॅल्यू 1/√3. AB दिलं आहे 100 आणि BC. जर BCचा आन्सर काढला तर BC इज इक्वल टू 100√3 हे त्याचा आन्सर येईल. ओके, 100√3 त्या ठिकाणी आन्सर येऊन जाईल. तर इथं हे 30 डिग्री DAC दिलं आहे तुम्हाला, बरोबर आहे. पण इथं आपण काढले कशावरून? अँगल. देअर फोर अँगल ACB 30, कारण AD पॅरलल BC आहे अँड AC इज ट्रान्सव्हर्सल. काय ट्रान्सव्हर्सल म्हणून हे 30 डिग्री लक्षात आलं. आणि 100√3 मीटर हे
डिस्टन्स आहे. फायनल आन्सर लिहायला विसरायचं नाही. डिस्टन्स ऑफ शिप फ्रॉम द लाईट हाऊस. ओके, आणि ते आहे 100√3 मीटर. अशा पद्धतीने तिसरा क्वेश्चन या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी आता क्वेश्चन नंबर 4 चे आन्सर्स या ठिकाणी दिलेले आहेत. हे 3 हॉट क्वेश्चन्स आहेत. व्हिडिओ लेंदी होतो आहे, त्यासाठी डायरेक्ट आन्सर तुम्हाला दिलेले आहेत. पद्धतशीर ते आन्सर्स त्या ठिकाणी पहा. लक्षात. आता यामध्ये आपल्याला आन्सर्स दिलेले आहेत, ते आपण या ठिकाणी पाहूया. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे तिसऱ्या क्वेश्चनचं जी मगाशी रफ फिगर काढून दिली होती त्याचा आन्सर आहे. चौथ्या क्वेश्चनमध्ये चौथ्यातलं पहिल्याचं आन्सर आहे. व्यवस्थित त्या ठिकाणी पाहू शकता. दुसरा पण क्वेश्चन सोपा आहे. कन्स्ट्रक्शन इथं लक्ष द्या. हा दुसरा क्वेश्चन आहे. आणि तिसरा क्वेश्चन आन्सर आहे टोटल सरफेस एरिया 3/8. त्याच्यानंतर 5 मधला पहिला सोपा आहे. पॅरलल लाईन दाखवायचं आहे, स्लोपने दाखवू शकता. आणि हा कन्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम. ओके, 5व्या क्वेश्चनमधला हा कन्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम आहे. अशा पद्धतीनं ही पूर्ण प्रश्नपत्रिका आहे. ओके.